नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील संजीवनी कमळे या तरुणीचा गोळेगाव येथील युवकासोबत विवाह झाला होता। मात्र संजीवनीचे गावातीलच लखन भेंडारे या युवकासोबत प्रेम संबंध होते। हे प्रेम संबंध लग्नानंतरही कायमच होते। तरुणीच्या वडिलांनी लखन भंडारे याला हे प्रेम संबंध थांबवण्याबाबत वारंवार समजावून सांगितलं होतं, तरीही लखन हा ऐकायला तयारच नव्हता। 25 ऑगस्टला संजीवनीच्या सासरी गोळेगाव येथील तिला भेटायला लखन गेला। त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांनी या दोघांना पाहिलं तेव्हा लखन आणि संजीवनी गोळेगाव येथील एका घरामध्ये आक्षेपार्ह अवस्थेत सापडले। संजीवनीच्या सासरच्या मंडळींनी त्यांना रंगेहात पकडलं आणि तसंच त्यांना बांधून ठेवलं। तिच्या सासरच्या मंडळींनी ही बाब तिच्या वडिलांना फोन करून कळवली आणि संजीवनी आणि लखनला घेऊन जाण्यास सांगितलं। संजीवनीचे घरचे गोळेगावला पोहोचले तेव्हा संजीवनीच्या सासरच्या मंडळींनी घडलेला प्रकार संजीवनीच्या वडिलांना सांगितला। आपली मुलगी घेऊन जा असं सांगितलं। त्यावेळी संजीवनीचे वडील सुरणे आणि इतर नातेवाईकांनी लखन आणि संजीवनीला गावाकडे नेत असल्याचं सांगून गोळेगावहून निघाले। करकाळा मार्गे ते बोरजुनीला जात होते। वाटेत झालेल्या या सगळ्या प्रकाराचा संताप आल्यानं संजीवनीच्या वडिलांनी आणि तिच्या इतर नातेवाईकांनी संजीवनीचे हात पाय बांधून कराळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिलं, तर लखनला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह विहिरीपासून काही अंतरावर फेकून दिला। हात बांधलेले असल्यानं संजीवनीला विहिरीबाहेर पडताच आलं नाही। ही बाब काही वेळानं उघडकीस येताच स्थानिकांनी या दोघांचाही शोध घेतला। 25 ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत संजीवनीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्याचं काम सुरू होतं, तर लखनचा मृतदेह सकाळी काही अंतरावर आढळून आला। घटनेनंतर मुलीच्या वडिलांसह काही नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। विशेष म्हणजे संजीवनी ही 2 महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगण्यात आलंय। तिच्या पोटात असलेल्या बाळाचा आणि तिचा दुर्दैवी अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। बापानं केलेल्या या कृत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।